संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे सावरगाव येथील पूर्णा नदीला पूर आलाय। त्यामुळे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आणि त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय। तसंच नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। नांदेडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे सिंचन प्रकल्प आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। दरम्यान हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे। तर ज्यामध्ये साकोली तालुक्यातील विरशी ते उकारा मार्ग, चुंगी ते खोबा, गिरोला ते बोंडे यांचा समावेश आहे। धाराशिवमध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला। गेल्या महिन्याभरापासून पावसानं उघडीप दिल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता होती। मात्र आता पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। तसंच हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। पुणे शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला। यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात 85.20% पाणीसाठा जमा झालाय। गेल्या यावर्षी त्याच वेळी धरणात 76.32% पाणीसाठा उपलब्ध होता। त्यामुळे यावर्षी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार। वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अडाण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सध्या धरण 64% भरलं असून धरणाचं 3 दरवाजे 6 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। यातून 29.91 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमाशंकर पट्ट्यात 2 दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय। चसकमान धरणाचा पाणीसाठा 90%वर पोहोचल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडण्यात आले। त्यातून 3552 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात विसर्ग करण्यात येतोय। भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। यामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं गोसेखुर्द धरणाचे पूर्ण 33 दरवाजे उघडण्यात आले। दरवाजे अर्धा मीटरनं खुले करण्यात आले। त्यातून 3652 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अकोल्यात कारगिल विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि नागरिकांचा सहभाग होता। तसंच कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन आणि मानवंदना देण्यात आली आहे। साताऱ्यातील सैनिक स्कूल इथं कारगिल दिवस कार्यक्रम पार पडला। यावेळी मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आणि माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। यावेळी या कुटुंबियांना व्यासपीठावर न बोलवता शंभूराज देसाईंनी खाली उतरून त्यांचा सन्मान केला। पुणे जिल्ह्यातील इंदापुरात कारगिल दिवसानिमित्त माजी सैनिकांची रॅली काढण्यात आली। या रॅलीत माजी सैनिकांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते। इंदापूर नगर परिषदेच्या प्रांगणातील स्वातंत्र्यवीर स्तंभाला अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली। देवेगौडा 20 खासदारांवर देशाचे पंतप्रधान झाले। आम्ही आशावादी माणसं आहोत असं विधान मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलंय। अजित पवार यांच्या कार्यक्षमता आहे। भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून संत गजानन महाराजांना साकडं घातलं असंही पाटील यांनी म्हटलं। काही लोक विकृत असतात। अशा विकृत मानसिकतेच्या लोकांच्या विधानांना उत्तर देण्याची आमची गरज नाही असं म्हणत अजित पवार यांनी आमदार शरद सोनावणेंना चांगलंच सुनावलं। आदिवासी मंत्री आणि प्रकल्प अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार शरद सोनावणेंवर चांगलीच टीका होती। मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे। काही लोकांना अजित पवारांवर टीका केल्याशिवाय महत्त्व मिळत नाही म्हणून ते लोक बडबडत असतात। तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असं भरणे यांनी म्हटलं।
काही दिवसांपूर्वी मंत्री संजय शिरसाट आणि आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनी शिंगणापूर इथं जाऊन दर्शन घेतले। यावर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भाष्य केले। आपली भारतीय संस्कृती, आपण दर्शन घेत असतो, दर्शन घेतलं म्हणजे शनी दूर व्हावा असं नसतं, असंही पाटील यांनी म्हटलं। Thank you.